हं. सांगजामध्ये नमस्कार मित्रो, आज 22/2/2024 आपण मूर्तिजापूरमध्ये लोणसरा या गावात आलेलो आहोत. तर आपण हा गहू आहे, या गव्हावर आपलं कोणतं औषध मारलं आणि काय मारलं हे आपण आता शेतकऱ्यांनाच विचारू. दादा, आपलं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर सांगा. रमाकांत तुळशीराम जाधव, राहणार लोणसोला, तालुका मूर्तिजापूर. हां. मोबाईल नंबर आहे 96 89 63 46 26. तर आपण या गव्हावर कोणत्या कंपनीचं औषध कोणचं मारलं? RPS RPS 76. RPS 7. तर धन्वंतरी कंपनीचं RPS 76 या गव्हावर मारलेलं आहे. हो, इथे 2 फवार घेतले. 2 स्प्रे घेतले आणि 2 स्प्रे हे एका पंपाला किती औषध मारलं तुम्ही? एका याच्यात 60 मिली मारलं, एका याच्यात 70 मिली मारलं. 60-70 हां. हां. तुम्हाला ह्या औषधचा कसा रिझल्ट वाटला? या औषधचा रिझल्ट म्हणजे एकदम जोरदार आहे. जमीन फक्त थोडीशी ओलसरपणा पाहिजे. जमीन हां हां ओलसरपणा जमिनी असला हां या औषधचा रिझल्ट एकदम जोरदार. आता आमचा खारपान पट्टा आहे. हां हां. आमच्या इथं असं गव्हाला पटपाणी देणं किंवा जास्ती पाण्याचं पीक घेणं जमतच नाही. बरोबर. जमीन पांढरी होऊन जाते, बरोबर. कडकपणा येते. बरोबर पण आम्ही याचे 2 फवार घेतले तर आम्ही वावरात आलो तर असे पाय फसत जात. बरोबर. पटपाणी दिलं आमच्या पोटरी एवढा पाय हां हां. फसत जात. आणि पूर्वी तुम्ही गहू टाका त्यावेळेस ते एवढं गहू टाकू त्यावेळेस एवढं जमीन नरमपणा नरम नव्हती. आज या औषधनं हा, एकदम. म्हणजे गव्हावर पण काम झालं हा. आणि जमिनीवर पण जमिनीवर काम काम झालं. आणि हे पांढरी पडत जाय. हा हा हा. शहरात आम्ही हो. गहू पेरला हा तेव्हा अशी पांढराच थर होईल, पांढरा लेअर तयार होईल. लेअर तयार होईल. आज म्हणजे आता भुसभुशीत आलेली आहे जमीन. नरमपणा आली हा, जमीन. हा. आणि हे औषध मारून तुम्ही समाधान आहे? हो, एकदम समाधान. इतर शेतकऱ्यांना काय सांगसाल तुम्ही या औषधाबद्दल? नाही, हे औषध एकदम जोरदार आहे. जमिनीचं आरोग्य चांगलं ठेवते. हा. जमीन विकत जर असेल किंवा मग जे जमीन पिकत नसेल तर त्याच्यावर थोडा वेळ लागेल पण फायदा चांगला होते. जमीन ओलसरपणा जर असा जमिनीत त्याचा स्प्रे घेतला त्याचा फायदा चांगला होते. हा. जमीन पाणी ओढून ठेवते, खाली मुरवते, हा. म्हणजे गांडूळ तयार करते. आता मी पाहिलं ना, सोंगणार पाहू आपण गांडूळ, त्याचा व्हिडिओ मला कसा अंत करू, पण सध्या की आपण उकरून पाहिलं नाही. हा. झाले असेल तयार, कारण की त्याच्यानंतर वावर शेत ओलच होतं. हा. पण पुढची अशी नक्की तयारी मला नक्की वाटते. तयार होईल. बरोबर आहे. बरोबर. सर, झूम करून हे उंबी दाखवा. तर असा गहू त्यांचा बसलेला आहे आणि खूप समाधानी आहेत शेतकरी. धन्यवाद. कोण सजेस्ट केलं? हां, तुम्हाला या औषधीबद्दल कोणा सजेस्ट केलं, म्हणजे कोणी माहिती दिली? आमच्या गावचे प्रफुल्ल मोरे होते आणि त्यांच्या समोर मार्गदर्शन उघडे सरांचं होतं. ते प्रफुल्ल मोरे सर त्यांनीच मला सजेशन केलं. हां किंवा त्यांनी आलते ते एक वेळ शरद पाहिले, गहू पिवळसर होता, वाढ कमी होती. हां ते म्हणे एक वेळ मारून पाय म्हणे. हां तर त्याने मला जबरदस्ती मारायला लावलं. हां. माझी की पहिले की इच्छा नव्हती. बरोबर. सुरुवातीला इच्छा राहतच नाही. त्याच्यामुळे मग मी 2 स्प्रे, ते मी एकच स्प्रे घेत होतो, त्याने 2 स्प्रे घ्यायला लावले उघडे सरांनी. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद.